झाली का? आता बघा रे, मी अजून एक उदाहरण घेणार आहे. एक सेट घेतो बर का, एक असा सेट घेतला ए सेट. ह्याच्यामध्ये 1 2 3 4 उदाहरण दुसरं घेतो 4 आणि 5 बरोबर. बी सेट घेतो 5 7 लिहून घ्यायचं कसं रे? काय 9 लिहून घ्यायचं 11 आणि 13 असे दोन सेट घेतलेत बघा, सेट ए आणि सेट बी. असे लिहून घ्यायचं आहे का सर? काय काय लिहून घ्यायचंय का? काय झालं? लिहून घ्यायचंय का? बघा बघा, फक्त काही लिहायची गरज नाही. हा तरी काढत राहत जावा तुमचं तुम्ही बरं का. तुमच्या एक रफ मध्ये राहावं असं जनरली. बघा मी काय केले माहिती आहे का, दोन सेट घेतले, दोन सेट बरं का. दोन सेट असे घेतलेत जेणेकरून ए आणि बी सेट घेतले. आता मी ह्याचं करस्पॉन्डन्स असं लावणार आहे. 1चं 5 बरोबर रिलेशन लावलं, 2चं 7 बरोबर, 3चं 9 बरोबर, 4चं 11 बरोबर आणि 5चं 13 बरोबर रिलेशन लावले. तर ह्याला काय म्हणू आपण, या पद्धतीचं रिलेशन लावले म्हणून आपण. डिटेल तुम्ही शिकणार, फक्त मला एवढंच सांगायचं इथं की बाबा ह्या दोन्हीमध्ये काहीतरी 1-1 करस्पॉन्डन्स आहे बरं का. आता इथं जर तुम्ही बघितलात तर सेट ए ला मला डोमेन म्हणता येते. सेट ए ला काय म्हणू आपण, डोमेन. सेट बी ला कोडोमेन म्हणा. सेट बी ला काय म्हणता येईल मला, कोडोमेन बरं का. सेट बी ला काय म्हणलं मी, कोडोमेन बरोबर आहे. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये ए आणि बी चे इलेमेंट जर तुम्ही कनेक्ट करणार आहात तर त्या दोन्हीमध्ये काय फॉर्म्युला वापरलाय रे सांगा बरं. या दोन्हीमध्ये काय फॉर्म्युला अप्लाय केला असेल बरं. ए सेट मधला इलेमेंट हा एक्स आहे, बी सेट मधला इलेमेंट हा वाय आहे. या दोघांचं कनेक्शन लावायचं मला, कनेक्शन म्हणजे 1 5 बरोबर रिलेट केलं मी, 2 7 बरोबर रिलेट केलं मी, 3 9 बरोबर रिलेट केलं मी, 4 11 बरोबर रिलेट केलं मी, 5 13 बरोबर रिलेट केलं मी. म्हणजे एक्स बरं का, इलेमेंट हा झाला, ह्याला इमेज म्हणलं जातं बरं का. हे इलेमेंट झाला, या इलेमेंटची इमेज कोण आहे, वाय आहे, वाय. तर मला वाय कसं मिळतंय, वाय इलेमेंट कसा मिळालाय बघा बरं. वाय इलेमेंट कसा मिळतो, जर मी एक्सच्या इलेमेंटला 2 न मल्टिप्लाय करून त्याच्यात 3 मिसळलं तर. बघा बरं फॉर्म्युला असा तयार केला का मध्ये. वायचा इलेमेंट कसा मिळालाय मला, वायचा इलेमेंट एक्स ला डबल केलं, एक्सला डबल केलं आणि 3 मिसळलं बरोबर आहे का. एक्स ला डबल करून मी काय केले, 3 मिसळले, 3 त्याच्यात बरं का. 5 दुनी 10 आणि 3 13, 4 दुनी 8 आणि 3 11, 3 त्रिक नाही 3 दुनी 6 आणि 3 9, बे दुनी 4 + 3 7 असं आले का बघा बरं. म्हणजे ह्या दोघांमध्ये जो काही मॅथमॅटिकल फॉर्म्युला आला, या दोन सेट मधले इलिमेंट करण्यासाठी जो काही मॅथमॅटिकल फॉर्म्युला अप्लाय केला, त्या मॅथमॅटिकल फॉर्म्युल्याला मला फंक्शन म्हणायचे, फंक्शन. त्याला काय म्हणायचे म्हणून आपण, फंक्शन म्हणायचे. फंक्शन फंक्शन म्हणजे काय, काय फंक्शन म्हणजे काय म्हणलं आपण, दोन सेट दिले असतील, त्या दोन सेट मध्ये जे काही इलिमेंट आहेत त्या इलिमेंटला कनेक्ट करण्यासाठी जो काही मॅथमॅटिकल रिलेशन आहे, त्या मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यालाच मला फंक्शन म्हणायचे. त्या मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यालाच काय म्हणायचं म्हणून आपण, फंक्शन म्हणायचं. म्हणजे फंक्शन झालं. आता मी तुम्हाला जनरल एक्झाम्पल असं सांगतो, काय इकडे इलेमेंट एक्स आहे, इकडे इलेमेंट वाय आहे बरं का. इकडे इलेमेंट एक्स आहे, इकडे इलेमेंट वाय आहे बरं का. इथं इलेमेंट एक्स आहे, इथं इलेमेंट वाय आहे. तर
ह्याच्यामध्ये मी मॅथमॅटिकल फॉर्म्युला अप्लाय केलाय. काय अप्लाय केलाय? तर y बरोबर एफ ऑफ एक्स मिळते. y बरोबर एफ हे फंक्शन आहे, एफ हे फंक्शन बर का. y कसं मिळालंय? एफ ह्या एक्स वर हा फॉर्म्युला वापरला पाहिजे. y कसं मिळतं मला? y कसं मिळेल? y ची व्हॅल्यू कशी मिळाली? मी या इनपुट वर हा जर मॅथमॅटिकल फॉर्म्युला अप्लाय केला, इनपुट व्हॅल्यू वर जर मॅथमॅटिकल फॉर्म्युला अप्लाय केला तर त्या मॅथमॅटिकल फॉर्म्युल्याला फंक्शन म्हणायचे. त्या मॅथमॅटिकल फॉर्म्युल्याला मला फंक्शन म्हणायचे. मला इथं फक्त फंक्शन कोण आहे? एफ ऑफ एक्स फंक्शन आहे. म्हणजेच y च्या व्हॅल्यूलाच मला फंक्शन म्हणायचे. एवढंच शिकायचं इथं. काय म्हणलं मी? y च्या व्हॅल्यूलाच फंक्शन म्हणायचे. y च्या व्हॅल्यू म्हणजेच फंक्शनच्या व्हॅल्यू आहेत बरं का. आणि जो काही त्या दोन इलिमेंटला कनेक्ट करण्यासाठी मॅथमॅटिकल फॉर्म्युला अप्लाय करणार आहे त्या फॉर्म्युल्याला मी फंक्शन म्हणले. त्या फॉर्म्युल्याला मी काय म्हणले म्हणून आपण? फंक्शन म्हणले. चालेल. आता ए मधले एलिमेंट म्हणजे डोमेन, बी मधल्या व्हॅल्यू म्हणजे काय आलं? कोडोमेन. आता इथं मी तुम्हाला एक सांगितलं होतं रेंज. रेंज आणि कोडोमेन इथं सारखं आहे, कारण प्रत्येक इलिमेंट इकडे रिलेट झालेत ना रे. कुठं? प्रत्येक एलिमेंट इकडल्या साईडला ए आणि बी चे एलिमेंट रिलेट झालेत. म्हणजे रेंज इज इक्वल टू काय? इथं कोडोमेन आहे. रेंज इज इक्वल टू कोडोमेन. आणि रेंज आणि कोडोमेन डिफरंट दाखवायचं झालं तर फक्त काय कराल? तेव्हा असं हे थोडं मोठं घ्यायचं. 1 2 3 ए बी सी डी ई. रिलेशन 2 ला डी, 3 ला ए, 1 ला बी लावलं. मग मी काय म्हणलं? डोमेन कोण आहे? डोमेन. डोमेन सांगा. डोमेन ए म्हणजे डोमेन आलं. म्हणजे 1 2 3 हा झाला डोमेन. कोडोमेन काय असेल रे? कोडोमेन बी. बी कोण आहे? तर ए बी सी डी ई. ए बी सी डी ई. आणि रेंज कोण आहे? रेंज आता ए बी डी. आणि ए बी डी ला रेंज म्हणू आपण. आणि सी आणि क्यू सर. ए बी डी ला काय म्हणायचं? रेंज. म्हणजे डोमेन लक्षात आलं, कोडोमेन लक्षात आलं आणि रेंज लक्षात आलं. ह्या वरच्या प्रॉब्लेमच्या संदर्भात वरचा जो काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम मध्ये रेंज आणि कोडोमेन सारखेच बघा. म्हणजे प्रत्येक इलेमेंट ए च्या इलेमेंट बरोबर रिलेट होतात. इथं रेंज इज इक्वल टू कोडोमेन आहे या एक्झाम्पल मध्ये. या एक्झाम्पल मध्ये रेंज इज सबसेट ऑफ कोडोमेन येते का बघावर. रेंज इज सबसेट ऑफ काय म्हणू आपण? कोडोमेन आहे का नाही. रेंज इज सबसेट ऑफ काय म्हणता येईल मला? कोडोमेन. इथं या ह्याच्या संदर्भात कळते का? रेंज इज सबसेट ऑफ कोडोमेन आलं कुठं? या बी मध्ये. डोमेन लक्षात आलं तुमच्या? डोमेन लक्षात आलं, कोडोमेन लक्षात आलं, रेंज लक्षात आलं. आता मेन पार्ट वर या. आपल्या मेन पार्ट काय दिलाय मला? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघायचे. कोणतं फंक्शन बघणार आहे मी? पहिल्यांदा साइन एक्स फंक्शन बघणार आहे. साइन एक्स हे एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. त्याला y बरोबर साइन एक्स घेतलं किंवा एफ ऑफ एक्स बरोबर साइन एक्स फंक्शन म्हणू आपण. एफ ऑफ एक्स किंवा त्याला y म्हणलं जातं. y च्या व्हॅल्यूच म्हणजेच एफ ऑफ एक्स लक्षात घ्या. y म्हणजेच एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स ला मी फंक्शन म्हणले. फक्त हा शब्द जरी तुमच्या डोक्यावर बंबार्ड झाला, फंक्शन म्हणजे काय, फंक्शन म्हणजे काय, ते थोडं डेफिनेशन आठवा मागच्या एवढंच बरं का. आता मी काय म्हणलं? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स किंवा y इज इक्वल टू साइन एक्स म्हणू. y इज इक्वल टू साइन एक्स. y म्हणजेच फंक्शनची व्हॅल्यू म्हणू आपण. y म्हणजेच काय? फंक्शनची व्हॅल्यू. y बरोबर साइन एक्स फंक्शन घेतले. आता साइन एक्स फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. माझं इथं मेन टार्गेट काय? माझं मेन टार्गेट काय आहे? जसं मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स डिफाइन केलेत आपण 6, त्या 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डोमेन, रेंज काढून घ्यायचेत आपल्याला. त्या 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डोमेन आणि रेंज काढायचे म्हणू आपण. रेंज तुमच्या डोक्यात असं लक्षात राहू द्या की डोमेन म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू. ज्या व्हॅल्यू आपण इनपुट करणार आहोत, ज्या व्हॅल्यू इनपुट करणार आहोत त्या व्हॅल्यूला डोमेनच्या व्हॅल्यू म्हणायचं. डोमेन म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू. कोडोमेन म्हणजे रेंज म्हणजे
रेंज म्हणजे काय, तर वायच्या व्हॅल्यू जिथं आउटपुट मिळणार आहे. जर एक्सच्या व्हॅल्यू तुम्हाला दिल्या तिथं तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळणार आहे. एक्सची व्हॅल्यू जर दिली तुम्हाला तिथं काय मिळणार आहे म्हणून आपण वायची व्हॅल्यू मिळणार आहे. बरं, त्या वायच्या व्हॅल्यूलाच मला काय म्हणायची आता, रेंज. कोडोमेन इज इक्वल टू रेंज असते फंक्शन मध्ये, बरं का. रेंज आणि कोडोमेन सारखंच असते. रेंज आणि कोडोमेन काय म्हणू आपण, सारखंच असते. त्याच्यामुळे वाय बरोबर साइन एक्स फंक्शनचा डोमेन आणि रेंज बघू आपण. आता बघा मी काय केलं माहितीये का, इथं एक्सच्या जर व्हॅल्यू तुम्ही प्रोव्हाइड केलात, एक्सच्या व्हॅल्यू जर दिलात, तुम्हाला करस्पॉन्डिंग वायच्या व्हॅल्यू मिळतील का बघा बरं. एक्सच्या जर वाय व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्या तर तुम्हाला करस्पॉन्डिंग वायच्या व्हॅल्यू मिळतात असं म्हणू आपण. एक्स म्हणजे आता अँगलच्या व्हॅल्यू तुम्हाला द्यायचे. एक टेबल बघा, एक टेबल सांगतो तुम्हाला. एक्स म्हणजे अँगल आहेत. एक्स म्हणजे काय म्हणू रे आपण, अँगल म्हणू, चालेल. एका इथं 0 घेतलं, मी अँगल घेणार आहे 0. थोडं डायग्राम चांगली यावं म्हणून π/2, पाय 3π/2 आणि 2π असंच घेणार आहे बरं का, फक्त डायग्राम साठी. बाकी तुम्ही कुठल्याही व्हॅल्यू घेऊ शकता तुम्हाला पाठ असलेल्या. बघा एक्सच्या व्हॅल्यू मी काय द्यायलो, एक्स म्हणजे अँगल आहे, वाय बरोबर साइन एक्स मध्ये एक्स काय आहे, अँगल. एक्सची व्हॅल्यू कशी घेतली मी, 0, π/2, पाय 3π/2, 2π. इकडं -π/2, -π, -3π/2 आणि -2π म्हणू आपण, -2π. या व्हॅल्यू कशा झाल्या आता, काय एक्सच्या व्हॅल्यू झाल्या. एक्सच्या व्हॅल्यू मी अशा घेणार आहे बघा रे, एक्सच्या व्हॅल्यू मी अशा घेणार आहे म्हणलं, कशा, π/2 च्या पट्टीत घेणार आहे म्हणा की. एक्सच्या व्हॅल्यू कशा घेणार आहे मी, π/2 च्या पट्टीत. 0, π/2, पाय 3π/2, 2π. तिकडे डाव्या साईडला 0, -π/2, -π, -3π/2, -2π आलं. आता करस्पॉन्डिंग मला वायच्या व्हॅल्यू इथं काढून घ्यायच्यात. करस्पॉन्डिंग काय म्हणू आपण, वायच्या व्हॅल्यू काढायच्यात आणि ह्याचा डोमेन आणि रेंज बघायचं मला, एवढंच. या साइन एक्स फंक्शनचा डोमेन आणि रेंज बघायचे. बर, मी युनिट सर्कल घेतलं रे विद्यार्थी मित्रांनो. बघा युनिट सर्कल वरून तुम्हाला सगळं सांगता येते. युनिट सर्कल वरून तुम्हाला सगळं सांगता येते. म्हणून मी काय म्हणलं, इथं पॉइंट इथं असेल 1 0, पॉइंट इथं असेल 0 1, इथं असेल -1 0 आणि पॉइंट इथं असेल 0 -1. म्हणजे त्या पॉइंट पी ची पोझिशन वेगवेगळ्या ऍक्सिस वर वेगवेगळी दाखवली आपण, बरं का. ऍक्सिस वर वेगवेगळी दाखवली आहे. इथं काय म्हणता येईल रे मला, साइन थीटा म्हणजे वाय असते आणि कॉस थीटा म्हणजे काय म्हणू आपण, एक्स असते. साइन थीटा म्हणजे काय असते, वाय, आणि कॉस थीटा म्हणजे काय असते, एक्स. आता पहिल्यांदा बघा की इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आले. काय म्हणलं मी, इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आले. अँगल किती डिफाइंड होईल सांगा बरं, 0 डिग्री. करेक्ट, 0 डिग्री. 0 डिग्री म्हणलं की साइन 0 ची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं, 0. साइन 0 ची पहिली एंट्री 0 करू का, साइन 0 ची व्हॅल्यू काय आली, 0, बरोबर का. बर, आता पॉइंट पी ची पोझिशन बदलली मी, पॉइंट पी ची पोझिशन बदलली म्हणजे पॉइंट पी कुठे गेला रे, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर. त्यावेळेस अँगल डिफाईन झाला 90 डिग्रीचा. त्यावेळेस अँगल डिफाईन झाला 90 डिग्रीचा. म्हणजे जर अँगल 90 डिग्री असेल तर साइनची किंमत काय, साइन 90 1, साइन 90 काय आलं 1. मी पॉइंट पी ची पोझिशन बदलली, इथं आलो. पॉइंट पी ची पोझिशन इथं आलो म्हणजे काय, पॉइंट कुठं असेल, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणलं की अँगल झाला 180 डिग्री म्हणजे पाय. पाय साइन पायची व्हॅल्यू काय रे, 0. साइन पायची व्हॅल्यू काय, 0.
मी परत काय केलं, पॉइंट पी ची पोझिशन बदलली, अँगल झाला 270 डिग्रीचा. 270 डिग्री म्हणजेच 3π/2. π/2 म्हणजे 90, तर 3π/2 म्हणजे 270. 270 ची व्हॅल्यू काय दिली तर -1. -1 म्हणून अँगल आपण पूर्ण घेतला आता पायचा, सॉरी 2 पायचा. 360 डिग्री म्हणून आपण 360 म्हणले की 2π. 2π म्हणले की त्यावेळेस अँगल व्हॅल्यू किती? 0 ना, 0च की. 2π म्हणलं ना, sin 0. sin 0 ची जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू कुणाची असेल म्हणून आपण 360 ची. बरं का. आता मला निगेटिव्ह अँगल डिफाईन करायचे रे. निगेटिव्ह अँगल मध्ये काय, साइन ऑफ -x म्हणजे काय असतं रे? करेक्ट. साइन ऑफ -x म्हणजे काय? -sin x आलं. आता मी म्हणलं साइन ऑफ -π/2 म्हणजेच -sin π/2. -sin π/2 म्हणजे किती? -1. साइन ऑफ -π म्हणजेच -sin π. साइन ऑफ -π म्हणजे -sin π म्हणजे 0. 0 ला 0. साइन ऑफ -3π/2 1 करेक्ट. 1 करेक्ट. 1 म्हणजे -1 म्हणजे +1 1 आणि 2π 0. 2π म्हणजे काय म्हणू आपण? 0. म्हणजे y बरोबर मी sin x फंक्शन घेतलं, y बरोबर मी sin x फंक्शन घेतलं. x च्या व्हॅल्यू म्हणजे इनपुट द्यायलो मी. इनपुट म्हणजे काय, अँगलच्या व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्या. मग त्या अँगल कसं, मी तुम्हाला कुठलाही अँगल घेऊ शकतात, 30, 60, 90 तुम्ही कसंही घेऊ शकता. मी काय केले, फक्त 90च्या पट्टीत घेतलेत. मी काय केलं, 90च्या पट्टीत घेतलं आणि ती एक्सच्या व्हॅल्यू म्हणजे अँगलच्या झाल्या आणि वायच्या व्हॅल्यू खालच्या आल्या. मला मी काय म्हणतो, वरच्या ज्या काही व्हॅल्यू घेतल्या ना मी, वरच्या व्हॅल्यू त्या व्हॅल्यू आहेत बघा एक्सच्या, या व्हॅल्यू काय आहेत वायच्या. एक्सची व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला विचारलं तर डोमेनची व्हॅल्यू म्हणायची. आता इनपुट झालं ते. एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय, डोमेनची व्हॅल्यू झाली. वायची व्हॅल्यू म्हणजे काय, कोडोमेनच्या ऐवजी आता रेंज म्हणा, कारण कोडोमेन आणि रेंज इक्वल असते. कोडोमेन आणि रेंज इथे इक्वल असते. त्याच्यामुळं वायची व्हॅल्यू म्हणजे रेंजची व्हॅल्यू म्हणू आपण, रेंजची व्हॅल्यू, फंक्शनची व्हॅल्यू. रेंज म्हणजेच फंक्शन. आता मी काय करू शकतो माहितीये का, या इन्फॉर्मेशन वरून एक ग्राफ काढणार आहे. एक ग्राफ काढतो बघा, ग्राफ चालेल. पुढच्या पेजवर घेतो मी, पुढच्या पेजवर, थोडं मोठं यावं म्हणून. एक मिनिट. हा, बर का. बघा 0, π/2, π, 3π/2 आणि 2π. एक्सची व्हॅल्यू तिकडे खूप परत बी घेता येते मला. -π/2 -π, -3π/2 आणि -2π आलं. -2π इकडं काय 1, इकडं काय -1, बरं का, -1. विचारा स्वतःला, साइन 0 ची व्हॅल्यू काय, साइन 0 ची व्हॅल्यू 0 का? हो का, साइन 0 ची व्हॅल्यू 0. साइन π/2 काय रे, 1. साइन पाय ची व्हॅल्यू 0. 3π/2 -1. साइन 2π 0. बघा व्हॅल्यू माग आहेत मागच्या साईडला. इकडं साइन ऑफ -π/2 -1.
इथं 0, इथं +1, इथं 0. बघा व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत मागच्या साईडला बरं का. साइन 0 ची व्हॅल्यू 0, साइन π/2 1, साइन π 0, साइन 3π/2 -1, साइन 2π 0. वाटलं तर इथं इथं लिहितो इकडल्या साईडला. इथं काय x, इथं y. 0 π/2 π, 3π/2 आणि 2π. साइन 0 ची व्हॅल्यू 0, साइन π/2 1, साइन π ची व्हॅल्यू 0, 3π/2 -1, इथं 0. डाव्या साईडच्या इकडे लिहू का? मला पाठ आहेत म्हणून लिहितो. इथं मायनस कुठून आलतो? इकडून इकडून आलतो बघा. -π/2 -π, -3π/2 आणि -2π. मायनस काय 2π म्हणजे काय? इथं -1, इथं 0, +1, इथं 0 असे ते बघा. -π/2 ला -1 प्लॉट केलेलं बघा. -π ला 0. ही व्हॅल्यू y ची आहे, ही व्हॅल्यू x ची आहे. y ची व्हॅल्यू 0 म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे x ऍक्सिस वर, सॉरी y ची व्हॅल्यू 0 म्हणजे काय? x ऍक्सिस वर. आणि x च्या व्हॅल्यू तर तुम्ही बघितलातच. आता ह्याच्यात तुम्ही ग्राफ प्लॉट करतो, ग्राफ प्लॉट करतो ह्यो कसा बरं का. हा ग्राफ झाला बघा त्या साइन फंक्शनचा. साइन फंक्शन असं मूव्ह होतंय. साइन फंक्शनचा ग्राफ आहे ही. साइन फंक्शनचा ग्राफ म्हणजे एक वेव्ह सारखा बघा, वेव्ह सारखं बरं का. त्या व्हॅल्यू वरून मी ग्राफ काढला, ग्राफ ऑफ साइन फंक्शन. असं पुढे कुठं एक्सटेंड होणार आहे प्रत्येक वेळेस, असंच असं सर्क्युलेट होत जाणार आहे असं. फक्त आपण डोमेन थोडा रेस्ट्रिक्ट केला, -2π टू -2π टू 2π च्या दरम्यान काढून घेतलं. त्यावेळेस मला ग्राफ ऑफ द साइन फंक्शन असं आलं. ग्राफ ऑफ द साइन फंक्शन असं आलं. की ग्राफ काढलेला किती जणाला कळालं बरं? मला पण. मला नाही सर. कुणाला कुणाला नाही? प्रतीक. किती जणाला नाही सांगा बघू का? हा फकीरचंद किती आहेत? फकीरचंद आज पोरांची संख्या एवढीच आहे का काय रे आपल्यात? 79 80 असे दिसले मला तर. सर त्या दिवशी ते 102 होते. किती पहिल्या पिरियड होते? पहिल्या पिरियड हा पहिल्या पिरियडला सर 89 होते. 89 पहिल्या पिरियडला खूप सर काल तर केमिस्ट्रीच्या पिरियडला 40 होते बघा, फक्त 40च. सर 39 होते. शेवटच्या केमिस्ट्रीच्या पिरियडला 39 पोरं होते. नाही मला एक सांगा की पहिल्या पिरियडला आज किती होते पोरं? पहिल्या पिरियडला 90 पुढे होते. 90च्या पुढे होते बघा. 90 होते का? हा हो. बर. काल केमिस्ट्रीच्या पिरियडला 39 होते फक्त. केमिस्ट्रीच्या पिरियडला किती होते? 39. 39 सर. ओके ओके. केमिस्ट्रीच्या मॅडम मला की पळून जातात. चालते. चला बघा रे, हा ग्राफ किती जणांना समजला बघा बरं. हा मी फक्त काय केले माहितीये का, तुम्हाला थोडं प्रिव्हियस पेज वर घेऊन जातो बरं का. प्रिव्हियस पेज म्हणजे कसं, ही व्हॅल्यू काढल्या होत्या मी, आहे का नाही? 0 π/2 π, 3π/2 आणि 2π. इकडे डाव्या साईडला -π/2 -π, -3π/2 -2π. मग ह्या व्हॅल्यू 0 1 0 1 ह्या व्हॅल्यू काढल्या मी साइन 0 ची.
समजा साइन पाय बाय 2 असेल 1, साइन 3 पाय बाय 2 असेल -1, साइन पाय असेल 0, साइन 2 पाय असेल 0, तर का साइन 3 पाय असेल 0. हे का तुम्हाला लक्षात घ्या रे. याच्यावरून काय लक्षात येते, काही असो. तर बघा इथं 0 पाय, इथं 0 म्हणलं ना, इथं पाय, पुन्हा एक हे केलं की 2 पाय, इथं आलं 2 पाय, पुन्हा इथं काय येतं रे 3 पाय आहे का नाही. पुन्हा काय एक चक्कर मारली की 4 पाय, पुन्हा 5 पाय. म्हणजे पाय असो, 2 पाय असो, 3 पाय असो, 4 पाय असो, अँड सो ऑन. n पाय असू द्या की n पाय, काही का असणार, फक्त पायला मल्टिप्लाय म्हणू आपण. मग ते कुठे येणार आहे, पाय असेल तर. मग ते एकतरी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर येतं किंवा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर येतं म्हणून आपण. एकतरी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर येतं किंवा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर येतं. अशा व्हॅल्यूला साइन 0च आहे. इथं अशा व्हॅल्यूला काय साइन कसं आहे रे 0, इकडं -1 0, तिकडं 1,0 म्हणजे 0 येते बघा. साइन कसं आहे 0 म्हणून 0, पाय 2 पाय 3 पाय अँड सो ऑन. हा इथं मात्र पाय बाय 2 असेल, पाय बाय 2 इथे येते. पॉझिटिव्ह जर आलं पाय बाय 2, पाय बाय 2, 5 पाय बाय 2 म्हणू आपण आता. पुन्हा 9 पाय बाय 2. म्हणजे बघा फरक, 1 5 9 13 असं जर आलं तर +1 येते व्हॅल्यू, +1 साइनची. इकडे काय म्हणू आपण 3 पाय बाय 2, 3 पाय बाय 2 -1 7 पाय बाय 2, करेक्ट 7 पाय बाय 2 बरं का. 9 काय 11 पाय बाय 2. अशा जर व्हॅल्यू आल्या तर मायनस येऊ लागले. अशा जर व्हॅल्यू आल्या तर काय म्हणता येते, मायनस येऊ लागले बघा. त्याच्यावरून मी ग्राफ डिफाईन करून घेतला. त्याच्यावरून काय म्हणलं मी, असा ग्राफ डिफाईन करून घेतलाय बघा, ह्या व्हॅल्यूवरूनच बरं का. आता मला काय म्हणायचंय, डोमेन ऑफ साइन फंक्शन. डोमेन ऑफ साइन फंक्शन काय असेल रे, डोमेन म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू किती, काय काय घेऊ शकता रे आपण. इकडे तुम्ही +∞ कडे घेऊ शकता, आणि इकडे काय घेऊ शकता तुम्ही, -∞. -∞. म्हणजेच डोमेन ऑफ साइन फंक्शन जर विचारलं, काय डोमेन ऑफ साइन फंक्शन, काय डोमेन ऑफ साइन फंक्शन काय सांगा, काय असेल. their values is -∞ to +∞, that is R. दॅट इज रिअल लाईन म्हणून आपण, रिअल लाईन. इकडे तुम्ही हे उघड बी काढले 2 पाय पर्यंत, मला पुढे बी घेता येते, असं असं वाढत राहते हे असं. इकडल्या साईडला पण घेता येते मला, कुठपर्यंत असं इकडल्या साईडला येते. इकडे -∞ जाते, तिकडे +∞ कडे जाते, बरोबर आहे का. त्याच्यामुळं डोमेन ऑफ साइन फंक्शन काय रे, कॅपिटल आर. कॅपिटल आर म्हणजे -∞ to +∞ दरम्यान ह्या साइन फंक्शनच्या व्हॅल्यू आहेत बघा, डोमेनच्या. आणि रेंज काय म्हणता येईल, रेंज बघा तुम्ही, रेंज कशी येऊ लागली. रेंज काय रे, रेंज ऑफ साइन फंक्शन 0 1 -1. नाही नाही, -1 to 1. बघा ना, इथं हायएस्ट व्हॅल्यू कुठं आहे 1, आणि लोएस्ट व्हॅल्यू किती आहे -1. बघा की हायएस्ट लोएस्ट व्हॅल्यू -1, हायएस्ट व्हॅल्यू +1. म्हणजे इथं y आहे, सॉरी इकडं लोएस्ट व्हॅल्यू -1, हायएस्ट व्हॅल्यू +1. त्याच्यामुळे रेंज ऑफ द साइन फंक्शन काय, -1 पण आहे, +1 पण आहे, दोघांच्या दरम्यानच्या पण आहेत असं म्हणतो आपण. -1 पण आहे, +1 पण आहे, दोघांच्या दरम्यान म्हणजे 0 पण आहे. म्हणजे हे का क्लोज्ड इंटरवल -1 to 1 म्हणता येते. म्हणजे साइन फंक्शनच्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू ह्या -1 to +1 च्या दरम्यान येतात. साइन फंक्शनच्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू -1 to +1 च्या दरम्यान येतात बघा, -1 to +1 च्या दरम्यान. ह्यालाच आपण रेंज ऑफ साइन फंक्शन म्हणू. रेंज ऑफ साइन फंक्शन लाईज बिटवीन -1 to +1, -1 to +1 म्हणू आपण. झालं का, हो सर. बघा रे,
बघा थोडस मी माग दाखवतो. एकच मिनिट मित्रांनो थांबा. इथं काही दिले का बघू आपण पुस्तकात. गाणे लावले कोणतर. मीच लावले. मीच म्हणजे मला हे आलं होतं रे. हा म्हणजे माझ्याच मोबाईलवर लागला होता. हॅलो. हा येईल थांबा. एक मिळते तुम्हाला थोडा वेळा सांगतो. गावाकडे जाऊन जरी सोडवलं तर चालते. आज भेटते 100%. ठेवू का रे. इथं त्यांनी काय केले, फक्त अशी डायग्राम दिल्या बघा. ठेवू का. त्यांनी काय केले माहितीये का, 0 ते 3 पायच्या दरम्यान घेतले. आपण फक्त 0 ते 2 पायच्या दरम्यान घेतले होते व्हॅल्यू, आहे का नाही. 0 ते 2 पायच्या दरम्यान, 0 ते पायच्या दरम्यान, पुन्हा पाय टू 2 पाय, 2 पाय टू 3 पायच्या दरम्यान. इकडं 0 ते 3 पायच्या दरम्यान व्हॅल्यू घेतले. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू ह्या एक्स ऍक्सिस वर घेता येतात, कितीही घेता येतात. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं असेल हे का, द डोमेन ऑफ साइन फंक्शन इज आर. द डोमेन ऑफ साइन फंक्शन इज आर. आर म्हणजे काय रे, रिअल लाईन. रिअल लाईन. डोमेन ऑफ साइन फंक्शन म्हणजे काय म्हणून आपण, आर म्हणजे रिअल लाईन. आणि रेंज काय रे, बघा बर. रेंज म्हणलं तर मला काय म्हणता येईल, मला काय म्हणता येईल बघा रेंज. थांबा. ही व्हॅल्यू हायेस्ट कुठे, हायेस्ट कुठपर्यंत चालली आहे, 1 +1 आहे की नाही काही असं. आणि लोवेस्ट -1. या दोघांच्या दरम्यानच ग्राफ यायला बघा आपला. या दोघांच्या दरम्यानच ग्राफ यायला. म्हणजे ह्या व्हॅल्यू वायच्या व्हॅल्यू येतात, ह्या व्हॅल्यू वायच्या व्हॅल्यू येतात. म्हणजे रेंज काय असेल तर -1 to +1. हे काही रेंज काय येते म्हणून आपण -1 to +1 येते. रेंज काय येते, -1 to +1. हे लक्षात. अजून एकदा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो, असेल का बघतो. अरे दुसरेच कामं लागले रे, 12वीचा निकाल करायचा म्हणून तुमच्याकडे थोडस दुर्लक्ष व्हायले माझं. पण जे काही देईन ते बेस्टच देण्याचा प्रयत्न करतो. थांबा. आम्हाला कसं टार्गेट की आज 12वीचा निकाल करून द्यायचा आहे पूर्ण. 10वीचे 30%, 11वी. सीईटीची परीक्षा झाली का 12वीची? निकाल सीईटीचे पेपर झाले का? नाही सप्टेंबर ठरले, 12 तारीख सप्टेंबर 12 तारीख ठरले बघा काल नीटची, बरं का. त्याच्याच माग पुढं 15 दिवस आपली सीईटीची होऊन जाते, बरं का. त्याच्याच माग पुढं 15 दिवस. हा रिझल्ट कशाचा रिझल्ट, हा आज येईल ना, आज लागतोय. 10वी आज कुठला टॉप 10 ची लिस्ट टॉप 10 ची लिस्ट आज पाठवायला होतो. आणि सर पुढच्या टेस्टला म्हणजे फर्स्ट लेसन वरच येणार आहे का, कधी. पुढची एक्झाम? हा आता पुढची जी रविवारची सब्जेक्टिव्ह टेस्ट आहे, पुढची जी रविवारची सब्जेक्टिव्ह टेस्ट आहे, त्या सब्जेक्टिव्ह टेस्टला तुम्हाला सिलेबस काय येणार आहे तर अँगल अँड इट्स मेजरमेंट पहिला टॉपिक, इकडे युनिट आणि मेजरमेंट, आणि इकडं पहिला सम बेसिक कन्सेप्ट इन केमिस्ट्री ते येणार आहे बघा. हो सर, पहिले एक चॅप्टर. हो. हे डायग्रामॅटिकली बघितल्याशिवाय लक्षात येत नाही बरं का हे. सर बोनस मार्क दिलेत का? हा ठेवलेत की.
ह्या साइन फंक्शनच्या ग्राफवरून मला एवढंच सांगायचंय, दुसरं काय नाही, की याच्यामध्ये थांबा, इथं टाकाय टाईप करावं लागेल. तुम्हाला डोमेन, रेंज आणि हे कळावं. डोमेन आणि रेंज कळावं कुणाची? ह्या साइन फंक्शनची असेल, कॉस फंक्शनची असेल, टॅन फंक्शनची असेल, जे जे असेल ते. मग मला 2 मिनिटाचं बघायचंय, हे दाखवतील एवढी मिनिटं. होय, बघा थोडस आवाज नाही आला तरी आवाज नाही आला तरी चालते बरं का. तर काहीच आवाज येत नाही.
काय समजना गेलं सर. लक्षात आलं का रे? हॅलो सर बघा तुम्ही थोडस बघा मी काय केलंय. y बरोबर साइन एक्स पहिल्यांदा थोडस रिपीट थोडस कसं आहे माहितीये का नवीन आहे चॅलेंजिंग आहे तुम्हाला शिकण्यासारखं आहे बरं का. थोडस नाही समजलं तरी व्यवस्थित लक्ष देऊन बघा. मी काय म्हणलं माहितीये का पहिल्यांदा एक्स ऍक्सिस वर आपण अँगल घेतलेत बघा. y बरोबर साइन एक्स फंक्शन आहे इथं y बरोबर साइन एक्स. एक्स ऍक्सिस वर आपण अँगलच्या व्हॅल्यू घेतल्या. अँगलच्या व्हॅल्यू कशा घेतल्या इकडे डाव्या साईडला जर तुम्ही गेला तिकडे डाव्या साईडला मी कर्सर इकडे मूव्ह करतोय बघा. डाव्या साईडला गेलं तर निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह कोणते आला -π/2 -π -3π/2 -2π अँड सो ऑन. इकडे डाव्या साईडला गेलं तर कुठपर्यंत जाऊ शकतो आपण -इन्फिनिटी पर्यंत. आता उजव्या साईडला गेलो मी उजव्या साईडला 0 π/2 π 3π/2 2π 5π/2 3π अँड सो ऑन असं म्हणू आपण. आणि तुम्हाला लक्षात आलं का मी काय म्हणलं 0 असेल पाय असेल 3π असेल 4π असेल 5π असेल वगैरे वगैरे ह्या सगळ्या व्हॅल्यू कशा असतात 0 असतात साइनच्या. ह्या साइनच्या 0 असतात. कशावरून लक्षात आलं तुमच्या हे तर युनिट सर्कल वरून. युनिट सर्कल वरून मग मी काय केलं पहिल्यांदा 0 π/2 π 3π/2 2π इथपर्यंत जरी घेतलात तरी चालते. सॉरी एकच मिनिट हा मला इथपर्यंतच घ्यायचंय. मग मी काय केलं माहितीये का इथं मग ह्या व्हॅल्यू प्लॉट करून घेतल्या. 0 ला x बरोबर 0 असेल तर साइन 0 ची व्हॅल्यू 0 मिळते. x बरोबर π/2 असेल तर साइन π/2 1 मिळते. x बरोबर π असेल तर साइन π ची व्हॅल्यू 0 मिळते. 3π/2 असेल तर -1 2π असेल तर 0 येते. मग असं वाढवत तुम्ही घेऊ शकता चालेल. मग आता ह्या ग्राफ वरून काय लक्षात आलं हे ग्राफ कसं आहे कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस म्हणजे कुठं ब्रेक आहे का बघा बरं. एक पेन जर ठेवला किंवा पेन्सिल ठेवली तर पेन्सिलनं एकदम स्मूथ कर्व तुम्ही काढू शकता विदाउट ब्रेकिंग द कर्व. म्हणजे कुठंच ह्या कर्वला ब्रेक नाही. पेनचं तो पेन न उचलता हा ग्राफ काढता येतो. पेन न उचलता हा ग्राफ काढता येतो म्हणून ह्या ग्राफला कंटिन्युअस फंक्शनचा ग्राफ म्हणले. ग्राफ ऑफ कंटिन्युअस कर्व बरोबर आहे. ही ग्राफ कसं आहे -1 to +1 च्या दरम्यान येऊ लागल्या. y ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत येऊ लागल्या रे. y ची व्हॅल्यू -1 to +1 च्या दरम्यान आहे बघा ही बरं का. -1 to +1 च्या दरम्यान y ची व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळं जी काही आपण काय म्हणूत रेंज आहे ना रेंज y च्या व्हॅल्यू म्हणजेच रेंज असते. रेंज कुठून कुठपर्यंत आहे -1 to +1. रेंज काय असेल -1 to +1 आणि डोमेन काय असेल त्याचा डोमेन इकडे तुम्ही कुठेही वाढवू शकता. इकडे इन्फिनिटीकडे जाता येते इकडे -इन्फिनिटीकडे जाता येते. म्हणजे डोमेन ऑफ साइन एक्स फंक्शन काय असेल कॅपिटल R. डोमेन ऑफ साइन एक्स फंक्शन काय असेल म्हणून आपण कॅपिटल R बरं का. डोमेन ऑफ साइन एक्स फंक्शन कॅपिटल R आणि रेंज काय -1 to +1. रेंज काय म्हणता येईल मला -1 to +1 आणि काय म्हणता येतं मॅक्झिमम व्हॅल्यू 1 मिनिमम व्हॅल्यू -1. त्याच्यामुळे रेंज ऑफ द फंक्शन इज क्लोज इंटरवल -1 to +1 आणि डोमेन काय असेल टोटल R. टोटल काय म्हणू आपण R. हे झालं बघा तुम्हाला रेंज आणि डोमेन सांगण्याचा उद्देश माझा. कोणतं फंक्शन आहे
साइन एक्स फंक्शन आहे. साइन एक्स फंक्शनचा ग्राफ मी असं काढू शकतो. साइन एक्स फंक्शनचा ग्राफ मी असं काढू शकतो. बघा बरं किती जणांना कळाले आता हे ग्राफ. बरं का, ग्राफ काढण्याचा उद्देश काय? एक्सच्या व्हॅल्यू म्हणजे अँगल, त्याच्याहून करस्पॉन्डिंग साईनच्या व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या. मग एक्सच्या व्हॅल्यू आपण एक्स ऍक्सिस वर घेतल्या, वायच्या व्हॅल्यू ह्या 0 आणि -1 च्या दरम्यान आहे. कुठं तर 0 येऊ लागले, कुठं तर 1 येऊ लागले, कुठं -1 येऊ लागले. त्यामुळे -1, 0 आणि 1 ही वाय ऍक्सिस वर घेतले. बघा वायच्या व्हॅल्यू म्हणजे रेंजच्या व्हॅल्यू -1 to +1 च्या दरम्यान रेंज येऊ लागली आहे. तुम्ही त्या वरच्या टेबलवरून सुद्धा सांगू शकता. आणि ग्राफचं सुद्धा हायेस्ट म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू आणि लिस्ट व्हॅल्यू कुठे येऊ लागली ह्याच्यावरून सुद्धा तुम्हाला रेंज सांगता येते. पण डोमेन कसं आहे? 0 -∞ to +∞ म्हणजे टोटल आर सांगता येते. आता मला एक का म्हणता येईल की बाबा जी काही ही आहे कर्व जसं काय म्हणलं मी, हे का ह्याच्यातून इथून इथपर्यंत जसा ग्राफ आला ना तसाच ग्राफ 2π to 4π च्या दरम्यान येते. तसाच 2π to 4π इकडे तसंच, म्हणजे 0 ते 2π च्या दरम्यान जसा ग्राफ आलाय 0 ते 2π च्या दरम्यान तसाच ग्राफ पुढे वाढणार आहे. 2π to 4π, 4π to 6π, 6π to 8π म्हणजे असं वाढत जाते. इकडे डाव्या साईडला पण तसंच आहे. 0 to -2π च्या दरम्यान जसा ग्राफ आहे -2π to -4π असं. वन अल्टरनेशन सर. काय म्हणलो? वन अल्टरनेशन. वर आणि जमलं. म्हणजे हे साइन फंक्शनचा ग्राफ आला बघा. हे साइन फंक्शनचा काय बनवा, हा ग्राफ आला. आलं का? साइन फंक्शनचा ग्राफ असा आहे बघा. हे ग्राफ मला सांगायचा उद्देश आहे बघा, ह्याचा डोमेन काय आहे, रेंज काय आहे आणि ग्राफ कसा काढता येतो साइन फंक्शनचा. ओके, मी डोमेन आणि रेंज असं पण सांगू शकलो असतो. कसं बघा, हे डोमेन आणि रेंज मला सांगण्याची अजून एक पद्धत आहे माझ्याकडं. बर का, एकच मिनिट बघा. हॅलो, आवाज येतोय का? हो सर. हो सर. एकच मिनिट माझं किती छान आलं तर बघा बरं हे ग्राफ. हो. ओके ओके, का एकच मिनिट. इक्वेशन तुम्हाला एक दिले बघा, sin स्क्वेअर एक्स प्लस cos स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 आहे का नाही, किंवा sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. एक्स बिलॉंग्स टू आर म्हणतो आपण. फॉर एव्हरी एक्स म्हणता येते मला, प्रत्येक एक्स ला हे तुम्हाला सॅटिस्फाय करता येते. फॉर एव्हरी एक्स काय अँगल तुम्ही कुठलाही घ्या. मी म्हणलं sin स्क्वेअर 45 प्लस cos स्क्वेअर 45 इज इक्वल टू 1, sin स्क्वेअर 30 प्लस cos स्क्वेअर 30 बरोबर 1. तुम्ही अँगल कुठलाही घ्या रे मित्रांनो, ह्याच्यात एक्स ची व्हॅल्यू कुठलीही घ्या बरं का. मी तुम्हाला म्हणतो बघा, एक्स बरोबर 45 घेतलं तर सॅटिस्फाय होते का? बघा सॅटिस्फाय होते का. sin स्क्वेअर 45 प्लस cos स्क्वेअर 45 बरोबर काढून घ्या. हे sin स्क्वेअर 45 ची व्हॅल्यू sin 45 म्हणजे 1/√2 चा स्क्वेअर प्लस किती 1/√2 चा स्क्वेअर आला, म्हणजेच 1/2 प्लस 1/2 इज इक्वल टू काय येते 1. कारण 2/2 आलं, 2/2 1 आलं. आता मी म्हणलं एक्स बरोबर पाय घेतलं, पाय एक्स बरोबर पाय म्हणजे किती रे 180 डिग्री. करेक्ट. तुम्ही अँगल फक्त बदलत गेलात बरं का. अँगल जर बदलत गेला तर काय फरक पडतो म्हणलं मी, म्हणजे पाय जर घेतलं पाय तर मी काय म्हणलं माहिती आहे का, साइन स्क्वेअर पाय प्लस कॉस स्क्वेअर पाय येते. ह्याची व्हॅल्यू 1 येते का बघायची मला. साइन पायची व्हॅल्यू काय रे 0, कॉस पायची व्हॅल्यू काय -1.
कन्फ्यूज होऊ नका, डायरेक्ट लगेच युनिट सर्कल काढायचं काय असं. पाय कुठं असू शकते, इथंच ना, हे का इथपर्यंतचा अँगल असंच की. मग साइन पाय काय, साइन पाय 0, कॉस पाय काय -1 -1. ह्या -1. तोंडी व्हॅल्यू सांगायच्या नाही, स्क्वेअर 1. तोंडी व्हॅल्यू तर पाठच होतात, परंतु तुम्ही एकदा जर युनिट सर्कलचा वापर पटापट करत गेलात लगेच लक्षात येते. मग साइन स्क्वेअर पाय म्हणजे 0 चा स्क्वेअर, कॉस स्क्वेअर पाय म्हणजे -1 चा स्क्वेअर. बघा 0 + 1 किती येते 1. सॅटिस्फाय झालं का 1 झालं ना सॅटिस्फाय. म्हणजे ही आयडेंटिटी फॉर एनी आर साठी सॅटिस्फाय होते, फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर म्हणता येते. फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर म्हणता येते मला, फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर. बरं का, म्हणजे प्रत्येक एक्स ला ही आयडेंटिटी सॅटिस्फाय होते. म्हणजे डोमेन काय असेल, डोमेन काय, डोमेन काय असेल रे, आर. ग्राफ कडनं जाता मी त्या इक्वेशन सांगायलोय, ग्राफ कडनं जाता इक्वेशन सांगायलोय. डोमेन काय झाला, आर. आता मला रेंज सांगू का मी तुम्हाला, रेंज कसं बघा, हेच फॉर्म्युला घ्यायचा, कुठला, सॉरी आयडेंटिटी घ्यायची, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. बरं का, एक्स ची व्हॅल्यू म्हणजे मी डोमेन म्हणले. आता मी म्हणलं बघा एक्स बरोबर काय, हे सॅटिस्फाय कुठं होते. एक्स ची व्हॅल्यू बघा साइन 0 म्हणजे तुम्हाला साइन एक्स ची व्हॅल्यू 0 आली पाहिजे, कॉस एक्स ची व्हॅल्यू 1 आली पाहिजे, तर सॅटिस्फाय होते हे. बरोबर का रे. हो सर. साइन एक्स ची व्हॅल्यू 1 आली पाहिजे, कॉस एक्स ची व्हॅल्यू 0 आली पाहिजे, तर सॅटिस्फाय होते. साइन एक्स ची व्हॅल्यू -1 आली पाहिजे, कॉस एक्स ची व्हॅल्यू 0 आली पाहिजे, तर सॅटिस्फाय होते. साइन एक्स ची व्हॅल्यू 0 आली पाहिजे, कॉस एक्स ची व्हॅल्यू -1 आली पाहिजे, तर सॅटिस्फाय होते. संपलं. बरोबर आहे का, बघा बरं. साइन एक्स ची व्हॅल्यू 0, कॉस एक्स ची व्हॅल्यू 1, 0 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1 येते. साइन एक्स ची व्हॅल्यू 0 म्हणजे एक्स व्हॅल्यू, साइन 0 ची व्हॅल्यू 0 म्हणजे एक्स बरोबर किती असलं पाहिजे रे, पाय का. बरोबर का, असंच ना. म्हणजे व्हॅल्यू कसं तुमच्या ही उलट येता, व्हॅल्यू व्हॅरीज कशा उलट येता एवढंच बघा. तुम्हाला 0 चालते, 1 चालते, 1 चालते, 0 चालते, -1 चालते, 0 चालते, 0 चालते, -1 चालते. म्हणजे ह्या घेणाऱ्या व्हॅल्यू मध्ये सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोण आहे, तर 1. सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोण आहे, तर -1. म्हणून त्या फंक्शन, म्हणून रेंज काय असेल, -1 to +1. -1 to +1. -1 to +1. चला पुढे कंटिन्यू करू पुढच्या पिरियड मध्ये. ओके सर सगळं. हा, तर 57च पोर आहेत बघा. सर रेकॉर्डिंग बंद. आता गेले असतील रे, वेळ झालाय. नाही सर, 10 मिनिट झालं गेले. मगापासून 56च आहेत. बर बर, चला थांबू. हो सर. सर रेकॉर्डिंग बंद करा सर. सर रेकॉर्डिंग बंद करा. हो.